भारतीय संघ आज न्यूझीलंड विरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भिडणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर या सामन्याचा थरार रंगणार आहे. तब्बल 25 वर्षांनंतर पुन्हा एकदा उभय संघ चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनलमध्ये भिडतील. त्यामुळे न्यूझीलंड 2000 सालातील जेतेपदाची पुनरावृत्ती करणार की टीम इंडिया त्या वेळाच्या पराभवाचे उत्ते काढून जेतेपदावर मोहर उमटवणार, याकडे सगळ्या क्रिकेटप्रेमींच्या नजरा लागल्यात. इम्पॉर्टेंट है कि वहां पर मैं था 2 मैचेस के लिए, पाकिस्तान और बांग्लादेश के मैचेस के लिए, तब भी विकेट स्लो था और अभी जैसे गर्मी और ज्यादा पड़ गई है तो यही लगता है कि और ज्यादा ड्राई होगा तो यहाँ पे बल्लेबाजी करना थोड़ा मुश्किल होता है और स्पिनर्स को बहुत एडवांटेज रहता है. तो ऐसा होगा, मुझे लगता है कि टीम जो टॉस जीतेगी पहले बल्लेबाजी करेगी क्योंकि बाद में फिर विकेट और स्लो होता जाएगा. भारत के लिए एडवांटेज ये है कि भारत के पास 4 स्पेशलिस्ट स्पिनर्स हैं जो कि वर्ल्ड क्लास स्पिनर्स हैं, तो वो कहीं ना कहीं भारत के लिए एक एडवांटेज है. यावर अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत माजी क्रिकेटपटू प्रवीण तांबे आहेत. प्रवीण सर, आपलं खूप खूप स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीवर. आज ज्याची उत्सुकता सगळ्यांना आहे, क्रिकेट प्रेमींमध्ये ज्याबद्दल उत्सुकता आहे, ती मॅच आज होते. भारत विरुद्ध न्यूझीलंड असा सामना होतोय. कसं पाहता या सामन्याकडे? आज नेमकं कोणाचे चान्सेस आहेत जिंकण्याचे, काय वाटतं? जसं बघितलं पूर्वी पण ह्या विकेट्सवर ऍक्च्युअली जर टॉस जिंकून बॅटिंग आली तर मला असं वाटतं की या टीमला जरा चांगला फायदा आहे, कारण की ही विकेट थोडी ड्राय असते. तर जर स्कोर टाकला 280 पर्यंत तरी पण कुठलीही टीम, कारण की दोघांकडे चांगले स्पिनर्स पण आहेत. भारताची जो संघ आहे त्याच्यामध्ये चांगले स्पिनर्स पण आहेत आणि एक चांगला ऑलराऊंडर संघ आहे. आणि मला असं वाटतं टॉस थोडा क्रुशल ठरेल, पण तरी पण चेस करण्याची क्षमता या टीममध्ये. नक्कीच सर, नाणेफेक अतिशय महत्वाची ठरते प्रत्येक सामन्यात. हे मैदान कसं आहे, नेमकं कुठली बाजू उपयुक्त ठरू शकते? आधी फलंदाजी की आधी गोलंदाजी? आता तुम्ही मला विचारलं तर मला असं वाटतं आधी फलंदाजी आली तर बरं पडेल, कारण की ही विकेट थोडी स्लो होत जाते नंतर. काही ड्राय आहे थोडी दुबईची विकेट. तर मला असं वाटतं टॉस जिंकून जर फलंदाजी आली तर भारताला थोडं सोपं जाईल, कारण की इथली विकेट बघितले तुम्ही, ते ड्राय आहे आणि भारताकडे चांगली गोलंदाजही आहे. तर जर आपण हा संघ चेस करण्याची पण क्षमता आहे या संघात, कारण की खूप चांगले ऑलराऊंडर आहेत. चेस स्पिनर ते ऑलराऊंडर पण चांगले आहेत. म्हणजे अक्षर पटेल ही बॅटिंग चांगली करू शकतो, परत जडेजा पण आहे. तर हा संघ मला असं वाटत नाहीये की पण त्यांना तरी नक्की खूप कमी स्कोर धावांमध्ये त्यांना रोखलं पाहिजे आपण. नक्कीच आपला प्रत्येक खेळाडू सर अतिशय दमदार अशी कामगिरी करतोय. सगळ्यात अव्वल स्थानावर आहे विराट कोहली. त्यानंतर शुभमन गिल गेल्या वेळेस काही थोड्याफार प्रमाणात फेल झाला होता. यावेळेस शुभमन गिलचा पत्ता चालेल का? नक्कीच, काही शुभमन गिल हा मोठ्या मोठ्या इनिंगसाठी आपण त्याला मानला जातो तो या संघामध्ये. आणि नक्कीच मोठी मोठी मॅच आहे आणि जर त्याला लय भेटले पाहिजे तर तो नक्कीच मोठा स्कोर करण्याची क्षमता त्याच्यात आहे. सगळेच फलंदाज, म्हणजे जसं बघायला गेलं तर विराट कोहली नंतर रोहित शर्मा, विराट कोहली, परत श्रेयस अय्यर आहे, त्याच्यातही क्षमता आहे मॅच पुढे घेऊन जाण्याची. तर मला असं वाटत नाही काय कठीण परिस्थिती निर्माण होईल भारतासाठी जर शुभमन गिलला लय सापडली तर. नक्की सर, आणखी एक महत्वाचा प्रश्न तो म्हणजे भारत सगळे सामने हा दुबईमध्ये एकाच मैदानावर खेळतोय. त्यामुळे कुठून तरी एक टीका होते की भारताला कुठेतरी एक प्रिव्हिलेज मिळतंय त्या एकाच मैदानावर खेळण्याचं. याकडे तुम्ही कसं बघता? आहे का ते प्रिव्हिलेज? बघा, प्रिव्हिलेज असं सांगू शकत नाही, कारण की जे आधीच ठरलं होतं की भारत सगळे आपले मॅचेस दुबईला खेळणार आहेत. तो ऑब्व्हियसली जो संघ एका ठिकाणी खेळतो तर त्याला थोडा ऍडव्हान्टेज तर भेटणार आहे, पण तो इथे खेळल्यामुळे त्याला फायदा असं मी सांगू शकत नाही, कारण की ह्या टीममध्ये क्षमता आहे, कुठच्याही विकेटवर कसाही खेळ करू शकतो. पण ऑब्व्हियसली थोडा थोडा फायदा होणारच आहे, कारण की आपण सर्व मॅचेस खेळतोय इथे. तर साहजिकच कुठच्याही संघाला तो ऍडव्हान्टेज असतो आणि तो आपल्या भारताला भेटलाय. नक्कीच. आणि न्यूझीलंडचा कुठला प्लेअर आपली डोकेदुखी वाढवू शकतो असं तुम्हाला वाटतं? हे बघा, दोन्ही संघ उच्च दर्जाचे संघ आहेत. दोन्ही संघांनी मोठ्या चॅम्पियन्स ट्रॉफीज मध्ये चांगली कामगिरी करत आली आहे. तर बघायला गेलं तर त्यांची बॅटिंग ऑर्डर चांगलीच आहे आणि ते मुंबईमध्ये म्हणजे इंडियामध्ये येऊन त्यांनी चांगलं प्रदर्शनही केलंय. तर असं सांगू शकत नाही की कुठला फलंदाज हे करून, कारण की केन विलियमसन आहे त्यांच्याकडे, भरपूर चांगल्या म्हणजे त्याच्याकडे स्पिनर्सला खेळायचा त्यांच्याकडे दर्जा आहे. तर कुठल्याही फलंदाजाला आपण कमी समजू शकत नाहीये, कारण की मोठी मॅच आहे. प्रेशर तर दोन्ही संघांवर असेल. जो प्रेशर चांगला हँडल करेल मला असं वाटतं त्याला नक्कीच विजय मिळेल.
दोन्ही संघ अतिशय जबरदस्त त्यांनी तयारी केलेली आहे आणि दोन्ही अगदी फॉर्ममध्ये आहेत. न्यूझीलंडला आपण हलक्यात घेऊन अजिबात चालणार नाही. मग अशा वेळी न्यूझीलंड विरुद्ध भारताची रणनीती नेमकी काय असेल, तुम्हाला काय वाटतं? बघा, रणनीती तर एकदम सोपी आहे, कारण की ह्या विकेटवर जेवढ्या वेळ तुम्ही जास्त फलंदाजीमध्ये जास्त वेळ उभे राहिले तर तुम्हाला ते विकेट्स रीड करू शकतो चांगला फलंदाज. तर जर पहिला पहिला फलंदाजी आली तर मला असं वाटतं जो पाया चांगला रचला शुभमन गिल, तुम्ही जसं नाव घेतलंय, तर नंतरच्या येणाऱ्या फलंदाजांना फार सोपं होतं रन रेट इन्क्रीज करायला. तर मला असं वाटतं जर पहिला फलंदाजी आली तर चांगला जर स्टार्ट भेटला तर मला असं वाटतं 300चा टप्पा गाठला तर एकदम सोपं पडेल. आणि जसं मी सांगितलं, आपल्याकडे चांगले गोलंदाजी आहे, स्पिनरही चांगले आहेत, फास्ट बॉलरही चांगले आहेत, म्हणजे चांगली कामगिरी करत आलेत. मोहम्मद शमी म्हणा तुम्ही, किंवा हार्दिक पांड्या म्हणा, ते चांगली गोलंदाजी करत आलेत. तर त्यांना जरी आपण 270-280 मध्ये रोखलं तरी आपल्या ह्या संघामध्ये एवढी क्षमता आहे की आपण कुठलाही, म्हणजे जी धावसंख्या आहे ती पार करू शकतो. आपली न्यूझीलंड विरुद्ध मॅच झाली होती सर, तेव्हा वरुण चक्रवर्ती हा चालला होता, 5 विकेट त्यानं घेतल्या होत्या. यावेळेस तो चालेल का, काय वाटतं तुम्हाला? 100%, कारण की वरुणला मी फार जवळून बघितलंय. त्याच्याबरोबर कामही केलंय मी. आणि तो खरंच खूप चांगला गोलंदाज आहे. म्हणजे तो नेहमी एकच वस्तू घेऊन येत नाही मॅचमध्ये. काही ना काहीतरी विचार करून, बॅट्समनला रीड करून, त्याची जी गोलंदाजी ती क्षमता आहे, ते कुठल्याही अकॉर्डिंग टू विकेट तो आपली ती कला यूज करतो. तर नक्कीच वरुण चक्रवर्ती सगळ्या फलंदाजावर भारी पडेल. सर, तुम्ही सध्या वुमेन्स प्रीमियर लीग चालू आहे आणि तुम्ही ड्रेसिंगमध्ये असता. आम्हाला हे जाणून घ्यायचं, सगळ्यांना उत्सुकता असते की ड्रेसिंग रूममध्ये नेमकं कसं वातावरण असतं, मॅचच्या आधी नेमकं काय चालतं? मॅचच्या आधी सगळे रिलॅक्स असतात, कारण की तोच ड्रेसिंग रूम जेव्हा हा रिलॅक्स मोडमध्ये असतो तेव्हाच फलंदाज म्हणजे जो प्लेयर असतो तो चांगलं म्हणजे प्रदर्शन करू शकतो. कारण की ड्रेसिंग रूम नेहमी हसत खेळतच असतं. तुम्ही बघितलं कुठल्याही ड्रेसिंग रूममध्ये तर कधी टेन्स वातावरण नसतं. एकदम हसणं खेळायचं असतं. की ते मॅचला जाण्याच्या पूर्वी त्यांना जे रिलॅक्सेशन पाहिजे असतं ते मला असं वाटतं ड्रेसिंग रूममध्ये सगळे आपापली गोष्ट करत असतात. तर एकदम रिलॅक्स मोडमध्ये असतात सगळेच. नक्कीच. सर, भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचं पिच हे या अंतिम सामन्यात वापरलं जाणार आहे असं कळतंय. हा टीम इंडियासाठी डिसाइडिंग फॅक्टर ठरू शकतो का? बघितलं, तुम्हाला जसं बोललो की पिच आणि काय हे मला असं वाटत नाही इंडियाला काय फायदा किंवा तोटा असा समजू शकतो. कारण की इंडिया ह्या विकेटवर खेळत आलेली आहे आणि त्यांना माहित आहे ह्या विकेटवर कुठली रणनीती अपनायला पाहिजे म्हणून. कारण की ते मॅचेस इथेच खेळलेत आणि जसं का तुम्ही सांगितलं पाकिस्तान बरोबर आपण मॅच खेळलोय, तर ते विकेट रीड करूनच त्यांनी ही टीम बनवली आहे. त्यांना माहित होतं त्यांच्या मॅचेस कुठे होणार आहेत आणि त्या ह्याच्यानेच ही टीम बनवली आहे. तर विकेट कशीही असून दे, मला असं वाटत नाही की त्यांना काय फरक पडणार आहे इंडियन टीमला. सर, जेव्हा प्रत्येक खरं तर फलंदाज, गोलंदाज, क्रिकेटर हा अतिशय पूर्णपणे या मॅचची तयारी करत असतो, पण या सगळ्यांमागे कोचचा हात असतो तयारी करून घेण्यामागे. फिजिकली जेवढा फिटनेस ते मेंटेन करायला लावतात क्रिकेटपटूंना, तितकाच मेंटली सुद्धा त्यांच्याकडून हा मेंटल फिटनेस कायम ठेवायला प्रयत्न होतात का कोचकडून? कोचची भूमिका कशी असते? नक्कीच. कारण की सगळे प्लेयर सगळे प्रोफेशनल प्लेयर असतात. तर त्यांना माहीत आहे बॅटिंगचं कसं करायचं. त्यांच्या फक्त मेंटलवर आपण किंवा त्यांच्या माइंडवर आपण बोलू शकतो त्यांच्याबरोबर, की त्यांनी कसं गेलं पाहिजे, काय त्यांना वाटतंय, तर ते त्याच्यावर तुम्ही काय अभ्यास करू शकता, म्हणजे काय विचार करू शकता, काय रणनीती आखू शकता. हे कोचेसचं काम असतं त्यांना ते जाणून द्यायला. कारण की सगळे मी जसं बोललो तुम्हाला, सगळे प्लेयर प्रोफेशनल आहे. या लेव्हलला जेव्हा येतात त्यांना त्यांचं टेक्निकल ॲस्पेक्ट माहीत असतो. त्यांना फक्त जी रणनीती काय आहे, त्यांचं माइंडसेट कसं आहे, त्यावर आम्ही जास्त चर्चा करतो. नक्कीच. तर तो फायदा भरपूर होतो प्लेयर्स. टीम इंडियाकडे कुलदीप, जाडेजा, अक्षर सारखे स्पिनर्स, तर न्यूझीलंडकडे सँटनर सारखा अतिशय प्रतिभावान असा स्पिनर आहे. त्यामुळे दोन्ही बाजूनी लढत तुल्यबळ होणार आहे. दुबईचं पिच हे कोणत्या स्पिनर्सच्या स्किल सेटला फायदेशीर ठरू शकतं? जसं मी तुम्हाला आधीच बोललो, की ह्या विकेटला तुम्हाला स्पिनर्सला हेल्प भेटतो. तर तसं तुम्ही नाव घेतलेस, कुलदीप आहे, वरुण आहे, अक्षर आहे, जडेजा आहे. आपल्याकडे जास्त चांगले स्पिनर्स आहेत या विकेटवर टाकले. आणि तिथे साहजिकच तुम्ही जे बोलले, सँटनर हा त्यांच्याकडे एक असा गोलंदाज आहे की तो विकेटवर हिट करत असतो आणि तिथनं टर्न करायला बघतो. तर तो थोडा त्रास देऊ शकतो आपल्याला. पण जर त्याला चांगलं खेळलं तर मला असं वाटत नाही त्यांच्याकडे कुठला असा गोलंदाज आहे की जो आपल्या फलंदाजांना त्रास देऊ शकतो. सर, श्रेयस अय्यर सुद्धा अतिशय चांगला खेळतोय. श्रेयस अय्यर बद्दल तुमचं काय मत आहे?
नक्कीच एकदम मोठा प्लेयर आहे. मोठ्या मॅचचा प्लेयर बोलू शकतो मी त्याला, की त्यांना छोट्यापणापासून मी बघतोय. मुंबईचाच आहे आणि मी पण मुंबईचा आहे. माझ्या टीममध्ये खेळलाही तो आणि त्याची मेंटल स्ट्रेंथ खूप चांगली आहे. म्हणजे तो मला असं वाटत नाही कधी कुठल्याही मॅचला तो प्रेशर घेऊन खेळतो. साहजिकच जो त्याचा गेम आहे तोच खेळायला बघतो. तर आणि बघितलंय तुम्ही या 2-3 वर्षामध्ये तो खूप ॲज अ प्लेयर खूप उभारून आलाय तो. आणि नक्कीच मोठ्या मॅचचा प्लेयर मी त्याला म्हणू शकतो कारण की फेअरलेस क्रिकेटर बोलू शकतो त्याला मी. कारण की श्रेयस अय्यर त्याची टेक्निकल बघा तुम्ही, त्याची आता क्षमता सगळे बोलतो ते शॉर्ट बॉल ला थोडा भाचकतो, पण त्यांनी त्याच्यावर पण काम करून अतिशय चांगल्या रीती तो शॉर्ट बॉल पण हाताळला जातोय त्याच्याकडनं. तर नक्कीच हा इंडियासाठी चांगला प्लेयर ठरणार आहे. नक्कीच. सर, न्यूझीलंडचा खेळाडू रवींद्र त्याची बॅट तळपली की असं म्हणतात न्यूझीलंडची बाजू ही भक्कम होते, अगदी भक्कम स्थितीत न्यूझीलंड उभं राहतं. आज त्याची बॅट तळपेल का, काय वाटतं? बघा, मी तर तुम्ही मला विचारलं तर नक्कीच नाही. कारण की आपल्याकडे ते गोलंदाज आहेत. ते खूप टॉप क्लास गोलंदाज आहेत. तर तेवढ्या लवकर त्याला आपण आउट घेतलं, कारण की तो एक तंत्रशुद्ध फलंदाज आहे. तो जास्त वेळ घेतो आपला खेळायला. तर पण आपल्याकडे तेवढे स्पिनर्स आणि फास्ट बॉलर्स खूप चांगल्या दर्जाचे आहेत. तर मला असं वाटत नाही त्याला जास्त वेळ टिकून देतील विकेटवर. त्यांचा प्रमुख बॉलर जो आहे मॅट हेनरी, हाच खेळणार नाही अशी शक्यता वर्तवण्यात येते. नेमका तो खेळणार की नाही याच्या बाबत अजून शाश्वती नाहीये. जर खेळला नाही तर तो कसा भारताला फायदा होऊ शकेल? नक्कीच कुठला त्यांचा जो लयमध्ये गोलंदाज असतो की तो जर खेळत नसेल काही कारणामुळे, तर ते चांगल्याच कुठच्याही संघाला चांगलीच गोष्ट असते. पण मी जसं बोललो तुम्हाला भारताकडे जी फलंदाजी आहे, तर मला असं वाटत नाही की कुठलाही गोलंदाज त्यांना काही त्रास देऊ शकतो. आणि आपल्या भारताकडून किती डावांचा डोंगर जर रचला, तो चेस करणं त्यांना सोपं जाईल किंवा डिफिकल्ट जाईल, काय वाटतं? किती धावाचा डोंगर रचायला हवा दोन्ही? मला असं वाटतं मिनिमम 280 तरी केले पाहिजेत. मॅक्सिमम जेवढे करू आपल्याला खूप बोनसच आहेत त्याचे. नक्कीच. धन्यवाद सर, आपण आमच्याशी सखोल असं विश्लेषण या क्रिकेटबद्दल केलेलं आणि सगळ्यांना आता उत्सुकता आहे ती फक्त मॅच कधी सुरू होते याची. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.